नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या पेपरला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, कालिकत हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? कालिकत हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कालिकत हे बंदर केरळ या राज्यामधलं ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? ईस्ट इंडिया या कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, 31 डिसेंबर सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली लढाई आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, बक्सारची लढाई ही सन 1764 मध्ये झालेली लढाई। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, सन 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धत खालीलपैकी कोणी लागू केली होती? सन 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धत खालीलपैकी कोणी लागू केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, बंगाल प्रांतामध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायमधारा ही पद्धत लागू केली होती। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, वसईचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? वसईचा तह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला तह आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1802 मध्ये वसईचा तह हा झाला होता। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, राजा राममोहन राय यांच्या सहकार्याने सती प्रतिबंधक हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? राजा राममोहन राय यांच्या सहकार्याने सती प्रतिबंधक हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेला कायदा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सती प्रतिबंधक हा कायदा सन 1829 या वर्षी तो केलेला कायदा आहे। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, पाळेगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? पाळेगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, पाळेगारांचा उठाव हा आंध्र प्रदेश या भागामध्ये झाला होता। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, गावामधून गोळा केलेल्या जमीन महसुलामध्ये ग्रामपंचायतींना खालीलपैकी किती टक्के वाटा मिळतो? गावामधून गोळा केलेल्या जमीन महसुलामध्ये खालीलपैकी किती वाटा ग्रामपंचायतींना मिळतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील, गावामधून गोळा केलेल्या ग्रामपंचायतीच्या महसुलामध्ये 30% वाटा एवढा ग्रामपंचायतींना मिळतो। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरवण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, मध्य प्रदेशामधील स्थलांतरित शेती खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? मध्य प्रदेशामधली स्थलांतरित शेती खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, मध्य प्रदेशामधली स्थलांतरित शेती ही बेवर या नावाने ओळखली जाते। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, छत्रपती शाहू महाराजांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? छत्रपती शाहू महाराज यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, छत्रपती शाहू महाराज यांचं जन्मगाव कागल या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, इंडिया हाऊसची स्थापना ही लंडन या ठिकाणी केली होती। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, खालीलपैकी कोणता एक देश हा सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही? खालीलपैकी कोणता एक देश आहे जो सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही?
तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील म्यानमार हा देश सार्क संघटनेचा सदस्य देश नाही। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात, सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती? सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी पहिली गोलमेज परिषद ही बोलावली होती। प्रश्न क्रमांक 15 पाहूयात, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र हे सुरू केले होते? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील दीनबंधू हे वर्तमानपत्र महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे। प्रश्न क्रमांक 16 पाहूयात, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील महात्मा ज्योतिबा फुले यांचं सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक 17 पाहूयात, मुंबई कामगार संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? मुंबई कामगार संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघ यांची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 18 पाहूयात, बलवंतराय मेहता समितीची स्थापना केंद्र शासनाने खालीलपैकी कधी केली होती? बलवंतराय मेहता समितीची स्थापना केंद्र शासनाने खालीलपैकी कधी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील 16 जानेवारी सन 1957 या दिवशी बलवंतराय मेहता या समितीची स्थापना केंद्र सरकारने ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 19 पाहूयात, संपूर्ण स्वराज्याची मागणी भारतीय राष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती? संपूर्ण स्वराज्याची मागणी राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील लाहोरचं अधिवेशन सन 1929च्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी ही करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 20 पाहूयात, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिमला करार हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शिमला करार हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला करार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सन 1972 मध्ये झालेला हा करार आहे। प्रश्न क्रमांक 21 पाहूयात, भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका 1952 मध्ये पार पडल्या होत्या। प्रश्न क्रमांक 22 पाहूयात, पोखरण येथील पहिली अणुचाचणी खालीलपैकी केव्हा घेण्यात आली होती? पोखरण येथील पहिली अणुचाचणी खालीलपैकी केव्हा घेण्यात आली होती? तर विद्यार्थी मित्रांनो भारताची पहिली अणुचाचणी पोखरण या ठिकाणी 18 मे सन 1974 या दिवशी भारताची पहिली अणुचाचणी ही घेण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 23 पाहूयात, बहिष्कृत भारत हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बहिष्कृत भारत हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बहिष्कृत भारत हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ते सुरू केलेलं पाक्षिक आहे। प्रश्न क्रमांक 24 पाहूयात, महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? तर त्यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे सयाजीराव गायकवाड यांनी ते म्हटले होते। प्रश्न क्रमांक 25 पाहूयात, सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना जयप्रकाश नारायण यांनी ती केली होती। प्रश्न क्रमांक 26 पाहूयात, टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील गोपाळ गणेश आगरकर यांचं टेंभू सातारा हे जन्मगाव आहे। प्रश्न क्रमांक 27 पाहूयात, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?
तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील जगन्नाथ शंकर सेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन यांची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 28 पाहूयात, कायद्यासमोर समानता हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत दिलेलं आहे? कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो कायद्यासमोर समानता हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 मध्ये ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 29 पाहूयात, केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख खालीलपैकी कोण असतात? केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख खालीलपैकी कोण असतात? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख हे राष्ट्रपती असतात। प्रश्न क्रमांक 30 पाहूयात, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार कलम 32 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 31 पाहूयात, कोल्हेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? कोल्हेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो कोल्हेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 32 पाहूयात, टिहरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? टिहरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो टिहरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 33 पाहूयात, सातपुडा पर्वत रांगेमधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? सातपुडा या पर्वत रांगेमधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील सातपुडामध्ये धूपगड हे सर्वात उंच शिखर आहे। प्रश्न क्रमांक 34 पाहूयात, कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका खंडामध्ये? कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका खंडामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश उत्तर अमेरिका या खंडामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 36 पाहूयात, न्यूयॉर्क हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? न्यूयॉर्क हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो न्यूयॉर्क हे शहर हडसन या नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पेशींचं ऊर्जा निर्मिती केंद्र असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? पेशींचं ऊर्जा निर्मिती केंद्र खालीलपैकी कशाला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो पेशींचं ऊर्जा निर्मिती केंद्र असे तंतुकणिका यांना म्हटले जाते। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, प्रश्न क्रमांक 38 पाहूयात, कावीळ हा माणसाला खालीलपैकी कशामुळे होतो? कावीळ हा रोग खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे? तर विद्यार्थी मित्रांनो कावीळ हा रोग विषाणूपासून होणारा रोग आहे। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 39 निमोनिया खालीलपैकी कोणत्या शरीराच्या कोणत्या भागाला होणारा रोग आहे? निमोनिया खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा रोग आहे? निमोनिया तर निमोनिया हा फुफ्फुस या भागाला होणारा तो विकार आहे। प्रश्न क्रमांक 40 पाहूयात, वि.वा. शिरवाडकर यांच्या खालीलपैकी कोणत्या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता? वि.वा. शिरवाडकर यांच्या खालीलपैकी कोणत्या एका काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता? तर विद्यार्थी मित्रांनो वि.वा. शिरवाडकर यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, बालकवी असे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीचं टोपण नाव आहे? बालकवी तर विद्यार्थी बालकवी हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं बालकवी हे टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो? रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो? तर विद्यार्थी मित्रांनो रंगभूमी हा दिन 5 नोव्हेंबर या दिवशी रंगभूमी दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, रेव्होल्यूशन 2020 हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? रेव्होल्यूशन 2020 या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील चेतन भगत यांचं ते पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? तर विद्यार्थी मित्रांनो पोंगल हा सण ऑप्शन क्रमांक 4
तामिळनाडू राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, खालीलपैकी कोणता एक किल्ला आहे जो पुणे जिल्ह्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणता एक किल्ला आहे जो पुणे या जिल्ह्यामध्ये नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 आहे पन्हाळगड हा किल्ला पुणे जिल्ह्यामधला तो किल्ला नाही। पुढचा प्रश्न पाहूयात, भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक 2 राहील विनोबा भावे यांना भूदान चळवळीचे जनक असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, औरंगाबाद जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन जालना हा जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण करण्यात आला होता? औरंगाबाद जिल्ह्याचं विभाजन होऊन जालना या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जालना या जिल्ह्याची निर्मिती ही 1 मे सन 1981 या दिवशी जालना या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामधले पहिले नियोजित शहर खालीलपैकी कोणतं आहे? भारतामधलं पहिलं नियोजित शहर खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील चंदीगड हे भारतामधलं पहिलं नियोजित शहर आहे। प्रश्न क्रमांक 49 पाहूयात, नर्मदा नदीवरील सरदार सरोवर हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यावर? नर्मदा नदीवरचं सरदार सरोवर हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर सरदार हे सरोवर गुजरात या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 50 पाहूयात, हुसेन सागर हे सरोवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? हुसेन सागर हे सरोवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हुसेन सागर हे सरोवर तेलंगणा या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 51 पाहूयात, रावतभट्टा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? रावतभट्टा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक जरूर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीसाठी लागणारे आपल्याकडे एक अतिसंभाव्य 700 पेजेसचं TCS पॅटर्ननुसार एक प्रश्नसंग्रह अवेलेबल आहे। जर कोणाला पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही ते फक्त 1 मिनिटाच्या आत तुम्हाला व्हॉट्सॲपवर लगेच 1 मिनिटाच्या आत दिले जाईल। त्यामधले सर्व प्रश्न हे जिल्हा न्यायालय भरतीसाठी खूप महत्त्वाचे आहेत।